यानंतर आमचा विशेष कार्यक्रम ग्रामदेवता। यवतमाळच्या घाटांची तालुक्याचं ग्रामदैवत नृसिंह राज्यासह परराज्यातूनही मोठ्या श्रद्धेने इथं भाविक येतात। 12व्या शतकात बांधलेलं नृसिंहाचं हे मंदिर हेमाडपंथी कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे। चला तर पाहूया। यवतमाळ जिल्ह्यातील नैसर्गिक वनसंपदेने नटलेला तालुका म्हणजे घाटजी आणि याच तालुक्याच्या ठिकाणावरून अगदी जवळ पश्चिमेस 3 किलोमीटर अंतरावरील अंजी येथे 12व्या शतकातील प्रसिद्ध भगवान श्री नृसिंह यांचं पवित्र मंदिर। पूर्व दिशेला असलेलं आणि हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे मंदिर 1000 वर्षांपूर्वीचं आहे। मंदिरातील श्री नृसिंह यांची मूर्ती कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे। या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते। पूर्वी या भागात कुंतलापूर नावाचे राज्य होतं। त्या राज्याचा राजा चंद्रहास एकदा तो जंगलातून जात असताना त्याच्यावर संकट आलं। राजानं परमेश्वराचा धावा केला आणि त्यावेळी श्री नृसिंह प्रकट होऊन राजाला संकटमुक्त केलं आणि त्यानंतर या राजानं नृसिंह यांची मूर्ती तेथे स्थापन केली। नृसिंहाच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म ही 4 आयुधं आहेत। पायाजवळ भक्त प्रल्हाद आणि देवीची मूर्ती कोरलेली आहे। चंद्रहास नावाचा राजा तिथे होऊन गेला। त्या राजाने इकडल्या भागामध्ये त्याचा दौरा होता त्या काळामध्ये, तेव्हा त्याला संकट आलं, त्याच्यावर प्राणघातक हल्ले झाले। तेव्हा त्यांनी नरसिंहाचा धावा केला, तेव्हा त्याला ही मूर्ती प्रसन्न झाली। तेव्हाची ही मूर्ती आहे। या मूर्तीला 8 हात आहेत। एका हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, 2 हातांनी मांडीवर हिरण्यकश्यपूचं पोट फाडत आहे। एका हातामध्ये शेंडी पकडलेली आहे हिरण्यकश्यपूची आणि एका हाताने त्याचे पाय पकडलेले आहे। या मूर्तीच्या समोरील गाभाऱ्याला कळस असून तेथे शंकराची पिंड आहे। या ठिकाणी नेहमी भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात। भगवान नृसिंह हे अनेकांचे कुलदैवत असल्यानं येथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। विशेषतः या गावातील सर्व व्यक्ती दिवसाची सुरुवात मंदिरात नृसिंहाचं दर्शन घेऊन करतात। धनत्रयोदशीच्या दिवशी इथं किरणोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। अन्य नृसिंहाचा मी शेतकरी आहे। या नृसिंहाच्या मंदिरामध्ये विशेषतः पेरणीच्या समय वगैरे कास्तकार लोक सर्व या भागातील बियाणं वगैरे देवाच्या चरणी अर्पण करून नंतरच टोपणीला सुरुवात करतात आणि असं सातत्याने चालू आहे आणि त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग हा जवळपास चांगला सुधारलेला आहे। वैशाख पौर्णिमा आणि या मंदिराची यात्रेची घटस्थापना ही अक्षय तृतीयेला होत असून त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये भजन, कीर्तन आणि असे बरेच प्रोग्राम होतात आणि दहीहंडीचा काला होतो आणि अनेक भाविक दूरदूरून या यात्रेसाठी इथे येतात। तीर्थक्षेत्राचा क दर्जा असलेल्या या मंदिरात दरवर्षी वैशाख पौर्णिमेच्या दरम्यान 10 दिवसांचा नृसिंह जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। या ठिकाणी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भातील भक्त नेहमीच दर्शनासाठी येतात। ज्या वेळेस आम्हाला पावसाची गरज भासली त्या वेळेला आम्ही त्या इथे नरसिंहाच्या पायापाशी येऊन स्वयंपाक करतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळपर्यंत कुठून तरी कुठं भर ऊन जरी असली तरी भर उन्हामध्ये पाऊस येतो। आम्हाला आत्तापर्यंतचा हा मला वयाच्या 16 वर्षापासून तर या 50 वर्षाचा अनुभव आहे। आदलाबादवरून आलो तेलंगणामधून आणि जी श्रद्धा असल्यामुळे असं नाही की श्रद्धा आहे नाही त्याचं नाही, पण हे दैवत जागृत असं आहे असं मानतात लोक आणि इथं जे आपली इच्छा असेल, नवस असेल फेडायला येतात दरवर्षी। भगवान नृसिंहांचं हे मंदिर पंचक्रोशीतील भक्तांचं श्रद्धास्थान मानलं जातं। त्यामुळे इथं नेहमीच भक्तांची मंदियाळी पाहायला मिळते।
यवतमाळहून कपिल शामकुवरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.